हाय हॅलो नमस्कार. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आणि मी सुद्धा मजेत आहे. तर आज आहे हरतालिकेसाठी तयारी सुरू आहे. तर वाजले सकाळचे 8 वाजता मी आंघोळ वगैरे करून रेडी होत होते, कारण हरतालिकेची पूजा करायची होती. त्यासाठी मी केस पण धुवून घेतले. आणि मला काही जास्त साडी घालायला आवडत नाही, कारण पूजा वगैरे असेल तेव्हाच मी साडी घालते, अदरवाईज मी ड्रेसच घालते. तर हरतालिकेच्या दिवशी मी साडी घातली होती, चांगली नवीनच साडी होती. आणि केस धुवून मी केस विचरून घेत होते. त्यानंतर मी तयारी केली माझी स्वतःची. केस ओले होते त्यामुळे मला काही जास्त हेअरस्टाईल नाही करता आली. मग मी फक्त साधाच पफ घातला आणि बाकी केस मोकळे सोडले. उरलेले केस मी विंचरून घेतले आणि छान असा सिंपल पद्धतीने केसांची स्टाईल केली. त्यानंतर मी थोडीशी पावडर लावून घेतली. अदरवाईज मी कधी पावडर लावत नाही, कारण माझ्या चेहऱ्यावर पावडर सूट होत नाही, ती फुटते. एखादी क्रीम लावली तरच माझ्या चेहऱ्याला पावडर सूट होते. मी थोडीशी पावडर लावली आणि त्यानंतर थोडीशी लिपस्टिक लावली. ॲक्च्युली मला लिपस्टिक लावायला खूप आवडते. मला काही नसलं तरी चालेल, पण लिपस्टिक लावायला लागतेच. जास्त नाही, पण थोडीफार का होईना मी लिपस्टिक लावतेच आणि ती मला आवडते सुद्धा. तर अशा प्रकारे मी झाली रेडी. आणि मी रेडी झाल्यावर मी पहिल्यांदा बघितलं की पूजेची तयारी झाली आहे की नाही, कारण पूजेची तयारी मम्मी करत होत्या. आणि ताटामध्ये सर्व सामान ठेवलं का बघितलं. पूजेची तयारी झाल्यानंतर मी आमच्या शेजारी त्या ताई राहतात त्यांच्याकडे गेले, कारण त्यांच्या घरीच आम्ही पूजा करणार होतो सर्वजण. कारण आम्ही 5-6 जणी होतो पूजेसाठी, त्यामुळे त्यांच्या घरी गेलो. कारण त्यांच्या तिथे देवस्थान पण छान आहे आणि वातावरण पण खूप सुंदर होतं. देवाच्या ठिकाणीच पूजा केली. मग त्यांनी वाळूची पिंड तयार केली होती, तोपर्यंत मी गेले. मग त्यांना थोडीशी हेल्प करू लागली. त्या पूजा कशी करता हे चेक करत होत्या आणि मी पण थोडीशी मदत करत होते, कसं काय ठेवायचं. मग ही सर्व तयारी झाल्यानंतर मधोमध महादेवाची पिंड बनवली होती आणि साईडला पार्वती देवी बनवल्या होत्या आणि त्यांच्या सख्यासुद्धा बनवल्या होत्या. कारण त्यांच्या सख्या नसेल तर पार्वती देवी कशा राहणार ना, म्हणून महादेवासोबत पार्वती देवी आणि त्यांच्या सख्या पण घेतल्या. आणि त्यानंतर आम्ही पूजेला थोडी सुरुवात करून दिली, कारण अजून पण 2-3 येण्याच्या बाकी होत्या, त्यानंतर करणार होत्या. पहिले आम्ही 4घींनी पूजा करून घेतली. आणि पूजा करतावेळी पहिल्यांदा पान ठेवले, त्यावर सुपारी ठेवला, म्हणजेच गणपती ठेवली, गणपतीची पूजा करून घेतली आणि हरतालिकेच्या पूजेची सुरुवात केली. कारण कोणतंही कार्य असलं तरी गणपतीच प्रथम पूज्य मानला जातो, त्याच्यामुळे आम्ही पहिली गणपतीची पूजा करून घेतली. मग हरतालिकेच्या पूजेची तयारी सुरू केली. हरतालिकेची पूजा सुरू झाल्यानंतर सर्वांनी एकदम व्यवस्थित मन लावून ती पूजा केली. आणि पूजेचा जास्त काही शूट घेता आला नाही मला, पण जेवढा शूट घेता आला तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूजा करताना काही चुकी झाली असेल तर माफी असावी.